आज प्रत्येकाला महाराष्ट्रात येऊन काम करावं असं वाटतं, मुंबईत येऊन काम करावं असं वाटतं. त्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट हेच अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. मूळ बजेटमध्ये समाविष्ट न केलेल्या गोष्टींची यादी समाविष्ट केलेल्या यादींपेक्षा आता जास्त व्हायला लागलेली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये लोकांना, आमदारांना अधिक रस असतो. याचं कारण बजेटमध्ये सँक्शन नाही झालं तर पुरवणी मागण्यांतून आपल्या पदरात पाडून घेता येईल अशी त्यांना खात्री असते. आणि जो भी है कल देखा जाएगा, आज तो अपना बजट सैंक्शन कर लो, कल का कल देखेंगे. नमस्कार. द उदय निवडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, रोजच्या प्रमाणे आज एक नवीन मुद्दा, नवीन विश्लेषण फक्त आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी. वर्गामध्ये जो पहिला मुलगा येतो, ज्याला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळतात, विज्ञानात पैकीच्या पैकी मार्क मिळतात, जो अभ्यासात अत्यंत हुशार असतो, खेळात अत्यंत हुशार असतो आणि जणू काही तो संपूर्ण शाळेचा आदर्श विद्यार्थी असतो, याचा आदर्श असा शब्द अशा करता वापरला जातो की त्याच्या जीवनशैलीचा, त्याच्या अभ्यासाचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आज हे सगळं आठवायचं कारण असं की संपूर्ण भारतामधलं आता आदर्श असं राज्य कुठलं असेल, आर्थिकदृष्ट्या विकसित राज्य कुठलं असेल, तर ते म्हणजे महाराष्ट्र. आज प्रत्येकाला महाराष्ट्रात येऊन काम करावं असं वाटतं, मुंबईत येऊन काम करावं असं वाटतं. याचं कारण महाराष्ट्रानं आतापर्यंतची केलेली आर्थिक प्रगती की जी निव्वळ वाखाणण्याजोगीच आहे, यात काही शंकाच नाही. जेव्हा इतर राज्य मागास म्हटली जात होती, त्यावेळेला महाराष्ट्र हा आर्थिक विकासाचे उच्चांक गाठत होता. आणि आज या सगळ्याचं काय म्हणू आपण, ज्याला फलित म्हणून की काय, ही आमच्याकडे उद्योग करणाऱ्यांची 6वी किंवा 7वी पिढी महाराष्ट्रात कार्यरत आहे. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे, परिश्रमामुळे, घामामुळे, कष्टामुळे महाराष्ट्र हे आजही भारतातलं नंबर 1 हे आर्थिक विकासाचं आणि लार्जेस्ट इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युटर म्हणून जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. 15% देशाचा GDP या महाराष्ट्रातून येतो. आणि महाराष्ट्राचं बजेट जर म्हणाल तर 49,40,000 कोटी इतकं प्रचंड मोठं बजेट आहे. आपल्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जर त्यात पाहिलं तर त्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट हेच अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. याच्यावरून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची घोडदौड किती जोरात सुरू आहे हे आपल्याला दिसेल. 40% या देशाचा GDP आहे तो या महाराष्ट्रातून निर्माण होतो. इतकी इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालते. दरडोई उत्पन्नाचा जर विषय केला तर सर्वातची टॉपची 3-4 राज्य आहेत दरडोई उत्पन्नात, त्यात कायम महाराष्ट्राचा समावेश. आणि इतकी प्रचंड मोठी लोकसंख्या, एखादं छोटं राज्य कदाचित आमच्यापेक्षा जास्त दरडोई उत्पन्न देत असेल, पण त्या राज्याची लोकसंख्या पाहता त्याची महाराष्ट्राची तुलना करणं कितपत योग्य आहे याविषयी विचार केला गेला पाहिजे. आपलं बजेट जे आहे, आपलं GDP जो आहे तो अतिशय वेल बॅलन्स्ड आहे. एकूण 60% आपला GDP कुठून येतो तर तो सर्व्हिसेस सेक्टरमधनं येतो. 27% हे मॅन्युफॅक्चरिंगमधनं येतात आणि 14% ॲग्रिकल्चरमधनं येतात. आपल्या देशामध्ये जे ऑटोमोबाईल बनतं, मग ते दुचाक्या आहेत, तिचाक्या आहेत, 4 चाक्या आहेत आणि ट्रक वगैरे हीच कमर्शियल व्हेकल आहेत, त्यातलं 35% उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रातून येत असतं. देवेंद्र फडणवीस वारंवार एक गोष्टीचा उल्लेख करतात आणि तो म्हणजे महाराष्ट्राला आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचे आणि त्याच्याकरता ते अक्षरशः धावपळ करत असतात. डावोसला जातात, 30-35 लाख कोटीचे करार करून येतात आणि मग त्याच्या मुलाखती आपण सगळेजण पाहत असतो. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत महाराष्ट्राची जी वाढ आहे ती इतर कोणत्याही राज्यापेक्षा प्रचंड मोठी आणि हेवा करावी अशीच आहे. पण महाराष्ट्राचं कर्ज जर आज पाहिलं तर ते 11 लाख कोटीचं आहे. पण फारसं काही बिघडत नाही, जरी ती एक चिंतेची बाब असली तरी. याचं कारण आमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत इतके कडक आणि इतके मोठे आहेत की आम्हाला 11 लाख कोटीचं कर्ज पेलवू शकतं. इतकंच काय तर लाडकी बहीण सारखा एखादा लोककल्याणकारी उपक्रम देखील आम्ही सहजपणे राबवू शकतो. आता ही झाली एक बाजू. पण महाराष्ट्राची आर्थिक नियोजन हा मुद्दा चर्चेला यायचं कारण म्हणजे पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त आर्थिक पुरवणी मागण्या करण्यात आल्या आणि त्या पुरवणी मागण्यांची एकूण रक्कम आहे 97,706 कोटी. आणि यात कशा करता हे पैसे लागले आहेत त्याची आपल्याकडे हेडकाउंट आलेला आहे. त्यातले सर्वात जास्त पैसे जात आहेत कुठे? 20,000 कोटीच्या आसपासची रक्कम जाते कशी तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर जाते. आता मुख्य बजेट कशा करता असतं आणि सप्लिमेंटरी मागण्या कशा करता असतात हे आपण समजावून घेऊ. मुख्य बजेट हे ऑनगोईंग जे काही प्रोजेक्ट्स आहेत, सोशल वेलफेअर आहेत, त्याच्याकरता असतं. आणि आकस्मिक, ज्याची आधी कोणती कल्पना नव्हती, ज्याचं आधी नियोजन करता येत नाही, अशा स्वरूपाची एखादी गोष्ट असेल
म्हणजे कुठे मोठा भूकंप झाला, कुठे करोनासारखी महामारी आली किंवा पूर आला, दुष्काळ पडला, त्याकरता जी आकस्मिक रक्कम लागते त्याच्याकरता म्हणून पुरवणी मागण्या असतात. पण आपल्याकडे मूळ बजेटमध्ये समाविष्ट न केलेल्या गोष्टींची यादी समाविष्ट केलेल्या यादींपेक्षा आता जास्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे मेन बजेट राहिलं बाजूला, त्याच्यापेक्षा सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये लोकांना, आमदारांना अधिक रस असतो. याचं कारण बजेटमध्ये सँक्शन नाही झालं तर पुरवणी मागण्यांतून आपल्या पदरात पाडून घेता येईल अशी त्यांना खात्री असते. आणि हीच ती आर्थिक बेशिस्त आणि हेच त्या वर्गात पहिल्या आलेल्या मुलाचं आर्थिक बेशिस्तीने वागणं. आता त्याचंच वागणं जर असं बेशिस्तीचं आणि बेमुरवत असेल तर मला सांगा, इतर राज्यांनी महाराष्ट्राचा आदर्श ठेवायचा तर तो नेमका कोणत्या गोष्टीचा ठेवायचा? का त्यांनी देखील मूळ बजेटपेक्षा पुरवणी मागण्या खूप जास्त असल्या पाहिजेत अशा प्रकारचं नियोजन करायचं. तर मग नियोजन या खात्यालाच नेमका अर्थ काय राहिला? मग जर महाराष्ट्र असं असेल आणि त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाकीची सर्व राज्य जर असं वागत असतील आणि जो भी है कल देखा जाएगा, आज तो अपना बजेट सँक्शन कर लो, कल का कल देखेंगे. पुरवणी मागण्यात जे पैसे दिलेले असतात ते पैसे तरी पूर्णपणे हातात पडतात का? तर तिथे सुद्धा प्रश्नचिन्ह कायम आहे. खरं तर आर्थिक शिस्त असं सांगते की मूळ बजेटच्या 5 अगदी डोक्यावरनं पाणी 6 ते 60% एवढीच रक्कम आपल्याला आकस्मिक किंवा पुरवणी मागण्यांमध्ये सांगता येते. आता 97,606 कोटी म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण बजेटच्या जवळपास 12.7%, होय 12.7% इतकी प्रचंड मोठी रक्कम आहे. आणि याचं कोणालाच काही वाटत नाहीये. विरोधी पक्षही यावर प्रचंड मोठा गदारोळ करतायत, प्रश्न करतायत. असं काही दिसत नाही. याचं कारण विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांचे, त्यांच्या मतदारसंघाचे किंवा त्यांचा इंटरेस्ट असलेले अनेक प्रोजेक्ट्स या पुरवणी मागण्यांमध्ये सँक्शन होत आहेत. त्यामुळे आता पुरवणी मागण्या ही आपल्याकडे एक स्टँडर्ड प्रॅक्टिस बनली आहे. बजेटवर जेवढं लोकांचं लक्ष नाही, म्हणजेच आमदार खासदारांचं त्याच्यापेक्षा जास्त लोकांचं लक्ष, आमदारांचं लक्ष हे पुरवणी मागण्यांवर असतं. 2024 साली 94,889 कोटी रुपये मागण्या टेबल केल्या गेलेल्या होत्या. त्याच वेळा ती लाडकी बहीण ही योजना आलेली होती. 2024 साली तुम्ही 94,000 कोटी रुपये सँक्शन करून घेता. त्याच्यानंतर जून 25 मध्ये 12,000 कोटी तुम्ही सँक्शन करून घेता आणि डिसेंबर 25 मध्ये तब्बल 75,000 कोटी आर्थिक पुरवणी मागण्या आपल्याकडे चर्चेला येतात आणि त्या सँक्शन होतात. अर्थात प्रत्यक्ष तरतुदी असतात, या हातात खर्च करायला किती मिळतात, प्रत्यक्ष वितरण किती होतं, याच्यावर देखील एकदा श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. हे मी अशा करता सांगतोय की 11 लाख कोटीचं कर्ज, परंतु रेव्हेन्यूचे सोर्सेस खूप तगडे, त्यामुळे 2 गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. एक, महाराष्ट्राची महसुली तूट 40,000 कोटीची आहे, होय तब्बल 40,000 कोटीची. आणि आपली वित्तीय तूट जी आहे ती 1,50,000 कोटीची. आता कित्येकांना, आमच्या प्रेक्षकांना महसुली तूट म्हणजे काय आणि वित्तीय तूट म्हणजे काय याच्याविषयी कल्पना नसेल, म्हणून अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपला जो रोजचा खर्च असतो सरकारचा, म्हणजे कामगारांचे, कर्मचाऱ्यांचे पगार असतात, इतर आस्थापनेच्या गोष्टी असतात, या सगळ्या सरकारी त्याचा खर्च सरकारच्या उत्पन्नातून मिळवायचा. पण जर तो सरकारी उत्पन्नातून जर मिळत नसेल, करातून वगैरे, तर मग ती जी गॅप आहे ती गॅप भरून काढण्याकरता कर्ज काढावं लागतं आणि ती जी आहे ती महसुली तूट आहे. अँड दॅट इज व्हेरी डेंजरस इन माय ओपिनियन. आणि दुसरी आहे ती वित्तीय तूट आहे, म्हणजे एकूण खर्च आणि एकूण जमा याच्यामधली जी गॅप आहे त्याच्यामध्ये एकूण कर्ज किती घ्यायचं याचा अंदाज आपल्याला त्याच्यामुळे येतो. पण महसुली तूट मात्र ही अतिशय चिंतेची बाब आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 25 मधले 75,000 कोटी, जून 25 मधले 12,000 कोटी, त्याच्या आधी 6 महिने काढलेले 75,000 कोटी, हे सगळे लक्षात घेता मला असं वाटतं कुठेतरी नियोजन नावाचं खातं आपल्याकडे आहे की नाही, आणि असेल तर मग त्यांची परिणामकारकता काय आहे हे तपासून पाहायला पाहिजे. मग असं असेल तर अर्थसंकल्प सादर करण्यात आणि त्याविषयी चर्चा करण्यात कशाला वेळ वाया घालवायचा. दर 3 महिन्यांनी अशा पुरवणी मागण्या सादर करत चालला आणि त्या सँक्शन करत चालला, म्हणजे बजेटवर सादर करायचे, त्याचे फोटो काढायचे, हे सगळे हारतुरींचे प्रकार तरी आपल्याकडे बंद होतील. मग त्याच्यावरच्या येणाऱ्या पॉलिटिकल कॉमेंट्स, म्हणजे खरा पक्ष येतो म्हणतो बजेटला आम्ही मानतच नाही आणि ते पुढे महाराष्ट्र चालवायला त्यांना मिळतो, हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता या ज्या 97,000 कोटीच्या मागण्या आल्या त्याच्यात आकस्मिक असं काय मला सांगावं. खरंच सांगतो, सिंहस्थ
सिंहस्थासाठी जे पैसे कुंभासाठी नाशिकच्या खर्च होणार आहेत, हा आकस्मिक खर्च आहे का? छातीवर हात ठेवून सांगा मला. 12 वर्ष आधी आपल्याला कल्पना होती, 5 वर्ष आधी आपल्याला कल्पना होती, 1 वर्ष बजेट करताना आपल्याला कल्पना होती, मग बजेटमध्ये हे का नाही घेतलं? पुणे रिंग रोड आहे, त्याच्यानंतर मेट्रो प्रकल्प आहेत, हे सगळे आकस्मिक खर्च आहेत का मला सांगा? या गोष्टींसाठी खर्च करायला लागणार याची आपल्याला कल्पना होती. मग हे सगळं तुम्ही मूळ बजेटमध्ये टाकायच्या ऐवजी तुम्ही त्याचा विचार आता आर्थिक मागण्यांमध्ये पुरवणीच्या मागण्यांमध्ये कसा काय होऊ शकतो? हीच ती आर्थिक बेशिस्त. आणि जर वर्गातला पहिला आलेला मुलगा आणि त्याची सार्वजनिक आणि आर्थिक जीवनातली शिस्त जर अशी वाखाणण्याजोगी असेल आणि अख्खा वर्गच जर तसा वागायला लागला तर मग देशाचं काय होईल? देशातल्या आर्थिक शिस्तीचं काय? आणि त्याकरता लोकांची मागणी हे गोंडस नाव देऊ नका, तर प्रत्येकाला उपकृत करून ठेवायचं आणि त्याला आपला अंकित करवायचं आणि त्याच्याकरता आर्थिक पुरवण्या मागण्यांचं गाजर सतत त्याच्या डोळ्यासमोर ठेवायचं आणि आपला अंकुश आपल्या पक्षातल्या सदस्यांवर नाही तर आपल्या पक्षातल्या आपल्या विरोधकांवर आणि त्याहीपेक्षा सुद्धा सर्वात महत्त्व म्हणजे आपल्या विरोधी पक्षातल्या आमदारांना सुद्धा आपल्याकडे आणण्याकरता म्हणून केला जातोय की काय, अशी मला शंका येते. ते असो, त्या राजकारणात मला काही पडायचं नाही. आत्ताचा विषय तो फक्त आणि फक्त आर्थिक शिस्तीचा आहे आणि त्याच्या बाबतीत आत्ता एवढी मोठी पुरवणी मागण्यांसाठीची रक्कम आहे 97,000 कोटीच्या वरची, ती एक वॉर्निंग बेल मात्र निश्चित मारते. ती मारायचं काम आणि शासनासमोर त्यांच्या आर्थिक नियोजनाचा जो बोजवारा उडालाय त्याच्यासमोर आरसा धरायचं काम एक पत्रकार म्हणून मी केलं. हा विषय तुम्ही मला सुचवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. तुर्तास इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. कॉमेंटमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका. द उदय निगडूकर शो.